आणि आपण संवाद साधूया ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर ताई सध्या आपल्यासोबत आहेत. पद्मजा ताई, आशाबाईंबद्दल बोलताना कायम एक वाक्य म्हटलं जातं की त्यांच्या आवाजात वीज आहे आणि ती वीज ज्या झाडावर पडते ते झाड जळून जाण्याऐवजी उजळून निघतं. आशाताईंची गाणी रोजच्या आयुष्यात आपण अनेकदा ऐकतो. आपल्या आयुष्यात असे क्षण कधी आले का की त्यांचं तेज, त्यांच्या आवाजातलं तेज बघून विस्मयचकित झालात आपण? अनेकदा असे प्रसंग आले. मी त्यांची भक्त तर आहेच, लता दीदींप्रमाणेच मला त्यांचंही गाणं अत्यंत हृदयाच्या जवळचं आहे. अनेकदा त्यांची भेट झालेली आहे, त्यांना प्रत्यक्ष ऐकलेलं आहे. आणि मी जेव्हा त्यांचं माझं सर्वात आवडतं गाणं नंदलाला रे माझ्या गुरुजींनी पद्मश्री पंडित हृदयनाथजी मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेलं, उस्ताद अमान अली खान साहेबांच्या एका बंदिशीवरून त्यांनी ते स्वरबद्ध केलं होतं, भैरवीतलं गाणं नंदलाला रे. ते तर त्यांनी इतकं अफाट गायलेलं आहे, खरोखरीच त्या विजा अंगावर येतात. ओजस्वी आवाज, ते त्या गाण्यातलं आवाजातलं तेज, ते मास्टर दीनानाथांकडूनच या बहिणींना आलेलं. आणि ते ओज त्या तानेमध्ये ऐकत असताना इतक्या सुंदर सुंदर जागा की अक्षरशः तुम्ही सौंदर्य स्थळ ती काश्मीर पुढे, म्हणजे काश्मीरच्या सौंदर्य स्थळांबरोबर तुम्ही कम्पेअर करू शकता. इतकी सुंदर त्या गाण्यामध्ये एक एक सौंदर्य स्थळं आहेत. आणि ती तितकीच आव्हानात्मक आहेत की कोणी शास्त्रीय संगीत गाणारी व्यक्ती सुद्धा गाऊ शकणार नाही. इतकं भावपूर्ण, लीलया लालित्यपूर्ण असं त्यांचं गाणं होतं. आणि एक वेगळीच चमक होती त्यांच्या गाण्यामध्ये. आणि मला तर आश्चर्य वाटतं की ही व्यक्ती 90व्या वर्षी दुबईला जाऊन कार्यक्रम करू शकते. हे आमच्या पिढीला काय, पुढच्या पिढीलाही खूप याच्यातनं काही घेण्यासारखं आहे हो. की थोडंसं गायलं की लोकांना वाटतं की आज पुढच्या पिढीमध्ये काही जणांना वाटू शकेल की अरे काय काय फार बाजी मारली. पण 90 पर्यंत हे सगळं टिकवून ठेवणं. आणि म्हणजे 60-70 झाली की माणसं निवृत्तीची गोष्ट करायला लागतात आणि काठी घेऊन चालायला लागतात 80-90 मध्ये. पण त्यांनी उभं राहून कार्यक्रम करणं ही म्हणजे फारच कमालीची गोष्ट मला वाटते. आणि त्याच्यातनं आम्हाला स्फूर्ती मिळते हो. खरंच स्फूर्ती मिळते. आणि त्यांनी इतक्या विविध प्रकारची गाणी गायली की नुसतंच नाट्यसंगीत किंवा नुसतंच भजन किंवा असं चित्रपट संगीत, भावगीत असं नाही, तर कॅबरे पर्यंत, शास्त्रीय संगीतापासून कॅबरे पर्यंत, भावगीतापासून अनेक अनेक गाणी त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे पॉप, रॅप ही सुद्धा गाणी गायली. आणि त्यांच्यात तो एक जिगर होता की मी हे गाणारच, मी हे करणारच. आणि त्यामुळे त्यांनी दीदींपेक्षाही, म्हणजे दीदींची एवढी फार मोठी स्पर्धा होती. घरातल्या घरातली जरी असली तरी दीदी आज एवढं सुंदर गाते तर मीही तसंच छान गाणार, पण मी माझ्या शैलीत गाणार. हे त्यांनी जे त्यांची स्वतंत्र शैली केली, बनवली, त्याच्यासाठी त्यांनी मेहनत घेतली, तासनतास रियाज केला. ऍक्च्युअल मोठ्या तानपुऱ्यावरती रियाज केला, छोट्या मोबाईलच्या तानपुऱ्यावरती नाही. मला इलेक्ट्रॉनिक छोटा तानपुरा त्या काळी नव्हता, आमच्याही काळी नव्हता. मला त्या मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा. परंतु ऍक्च्युअल तानपुऱ्यावरती त्या 4-5 तारांमधून ते सगळे सूर शोधून त्याच्यातनं गाणं घुसून गाणं हे फार कमालीची गोष्ट असते. आणि ती त्यांनी केली. त्या काळी उभं राहून तासनतास उभं राहून गावं लागायचं. स्टुडिओमध्ये एसी नसायचे, धूळ असायची. या सगळ्याला तोंड देऊन घरातला संसार सांभाळून मुलांचं करून हे करणं ही खूप कठीण गोष्ट होती. आणि रेकॉर्डिंग्समध्ये मी पाहिलेलं आहे, मी स्वतः अनुभवलेलं आहे की लाईव्ह रेकॉर्डिंग करणं म्हणजे म्युझिशियन्स आजूबाजूला बसलेले आहेत, त्यांच्या घोळक्यांमध्ये मोठे मोठे म्युझिशियन्स त्यांच्या घोळक्यात जाऊन एका फटक्यात त्या गाण्याचा संबंध सुरावट
ते शब्द उच्चारासहित, स्पष्टपणे उच्चारासहित आणि त्याचा भावही संपूर्ण आला पाहिजे, असा निचोड त्या गाण्यामध्ये आला पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी जी काही गाणी गाऊन ठेवलेली आहेत आणि ती लोकप्रिय करून ठेवलेली आहेत आणि मी त्यांना गातानाही पाहिलेलं आहे आणि मीही स्वतः या लाईव्ह गाण्यांचा अनुभव हं, घेतलेला. माझी 95% गाणी मी लाईव्हच रेकॉर्ड केलेली आहेत. हं. त्यामुळे तो एक वेगळा आनंद खरोखरीच खरंय. होता तो. आणि म्हणून ती गाणी सगळी लोकप्रिय झाली. हं. खरं आहे पद्मजाताई, म्हणजे स्वयंभू मूर्ती असं आपण अनेकदा म्हणतो, पण स्वयंभू हा शब्द जर जिवंत झाला तर तो आशाताईंसारखा दिसेल असं हं, हं. म्हणावं, इतकं मोठं त्यांची जिद्द आहे आणि इतकं मोठं त्यांचं कार्य आहे. आता तुम्ही त्यांच्या गाण्यातल्या जिवंतपणाबद्दल बोललात, पण हो. एवढ्या सगळ्या संघर्षामधूनही तो एक हां. जिंदादिलपणा, ते एक तारुण्य, तो एक रसरशीतपणा जो त्यांच्या व्यक्तिमत्वात, त्यांच्या गाण्यामध्ये आपल्याला दिसायचा, त्याचं अगदी. उगमस्थान काय होतं असं तुम्हाला वाटतं? त्याचा मागोवा कधी घेतलात तुम्ही? ते रक्तातच होते त्यांच्या. हं, की ते चैतन्य, ती ऊर्जा हे त्यांच्या रक्तातच होतं. म्हणजे कधीही मी भारतीताईंकडनं ऐकलंय, की त्या कधी अमेरिकेहून प्रवास करून आल्या, अगदी 24-24 तासाचा प्रवास करून आल्या, की त्यांना जर सांगितलं, की एखादा पदार्थ तुमच्या हातचा खावासा वाटतो, तर त्या ताबडतोब पदर खोचून उभ्या असायच्या. हं. चला मी तयार करते तुमच्यासाठी किंवा चला खरेदीला जायचंय. प्रत्येक गोष्टीत उत्साह हे परमेश्वरी वरदानच असतं. खरंय. पद्मजाताई, त्यांच्या गाण्यात जेवढी जिंदा दिली आहे, जेवढा रसरशीतपणा आहे, त्यांचा स्वभावसुद्धा तेवढाच आरसपानी, पारदर्शक आणि जेवढं आम्ही स्क्रीनवर पाहिलंय, त्या अत्यंत मिश्किल होत्या. आपण अगदी, त्यांच्याशी अनेकदा संवाद साधलाय, अशा अनौपचारिक अगदी. गप्पा त्यांच्याशी झाल्या आहेत. कधी हो, त्यांचा हो. असा हजरजबाबीपणा, मिश्किलपणा आपल्याला दिसला, जो कायम लक्षात राहिला? हजरजबाबीपणा तर होताच होता. परंतु 1-2 प्रसंग मी सांगू इच्छिते, हं, की एका दिवाळी पहाट कार्यक्रमामध्येच मी छानशी साडी नेसून आणि छान दागिने, मोत्याचे दागिने वगैरे घालून गेले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये फक्त दीदी सोडून सगळी भावंडं होती. हं, त्यांच्यासमोर मला केव्हातरी पहाटे गायला लावलं आणि सगळ्यांनी खूप प्रेमाने ऐकून खूप छान दाद दिली, आशीर्वाद दिले. सगळ्या भावंडांनी. फक्त दीदी नव्हत्या त्या कार्यक्रमात. इंटरव्हल झाला आणि इंटरव्हलमध्ये आम्ही सगळेजण आत आलो ग्रीन रूममध्ये आणि तिथे मला म्हणाल्या, तुमचा मोत्याचा तोडा किती सुंदर आहे हो." तर मला इतकी गंमत वाटली, की एवढी महान गायिका हं, आणि असा स्त्रीसुलभ प्रश्न त्यांनी विचारायचा. हं, म्हणजे एखादी साधी बाई आपल्याला शेजारीण जशी विचारते, तसं त्यांनी मला विचारलं, की "किती सुंदर तोडा आहे, तुमची साडी किती सुंदर आहे, तुम्ही छान दिसताय, छान गायलात सुद्धा तुम्ही." हे इतकं कौतुकाने एवढ्या मोठ्या व्यक्तीने म्हणणं, त्याच्यासाठी दिलखुलासपणा हवाच हवा. हं. आणि त्याच्यानंतर मीही काहीतरी काय बोलू आता, असं झालं मला त्याच्यावरती आणि त्यावेळेला मी त्यांना म्हटलं, की "अहो, तुमचीच पण साडी खूप सुंदर आहे. हं. तुम्हाला हवी आहे? मी पाठवून देते तुमच्या घरी." हो. अगं, मला इतकं म्हणजे कसं तरी ऑकवर्ड झालं. पण इतक्या साधेपणाने त्या बोलायच्या. हं, थोडा म्हणजे पाय त्यांचे धरतीवरच होते. हं. पद्मजाताई, एखादी गायिका वर्सटाईल असते म्हणजे ती किती वर्सटाईल असते, तर त्याचा मापदंड म्हणजे आशाताई असाव्यात. म्हणजे लावणीतला ठसका त्या निभावतात, विरहगीतातली आर्तता त्या निभावतात, त्या भक्तिगीतातली प्रासादिकताही निभावतात, त्या युगुलगीतातला अल्लडपणा, अवखळपणाही निभावतात. क्या बात है! एक गायिका एवढी वर्सटाईल कशी होऊ शकते? ते त्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक तर परमेश्वरी वरदान, हं, त्याच्यासाठी बुद्धी लागते आणि गळ्याचं वरदान आणि तिसरं हृदय. हृदयापासून बुद्धीने दिलेला सिग्नल तो ठासून गळ्यातून काढणं, याला परमेश्वरी वरदान एक तर लागतं. दुसरं म्हणजे वाचन. हं, त्यांचं वाचनही भरपूर होतं आणि त्या ज्या मंडळींमध्ये वावरत, ते सगळी विद्वान मंडळी होती. खरोखर मोठी शांताबाई शेळकेंसारखी मंडळी
वगैरे अशी सगळ्या विद्वान वैद्य साहेब, अ, शन्ना नवरे, हं, वैद्य, शंकर वैद्य अशी सगळी मंडळी त्यांच्या आजूबाजूला असायची. त्यामुळे त्यांच्यातल्या ज्या गप्पा व्हायच्या, त्या सगळ्या अशा साहित्यिक गप्पा असायच्या. त्यामुळे भाषा कळणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि भाषा कळल्यामुळे त्या प्रत्येक शब्दाचं व्यक्तिमत्व कळणं, ते पुन्हा त्या शब्दातून जिवंत करणं, हे त्यांना सोपं गेलं असणार. हं, नक्कीच. कारण भाषा कळल्याशिवाय त्याच्यात जीव ओतून गाणं किंवा त्याच्यात त्या शब्दांना जिवंत करून गाणं हे शक्य नाही. हं, पण ते ओरिजिनली सुद्धा त्यांच्यात रक्तात होतं. हं, ते मास्टर दीनानाथांपासून आलेलं. त्यामुळे त्यांच्यात ते हं, सगळ्या ह्या क्वालिटीज होत्या. विचारपूर्वक गाणं. नुसतं आलं गाणं, कसं तरी आपले शब्द गायले आणि गेले असं नाही. ते परफेक्शनने स्पष्ट उच्चार पाहिजेत. सूर आत तानपुऱ्यात घुसून त्या प्रत्येक वाद्यामध्ये घुसून गायलं पाहिजे. त्या भावनेत घुसून गायलं पाहिजे. त्या शब्द पूर्ण आत्मसात करून 100% जीव ओतून गायलं पाहिजे. हं, हे सगळं त्यांच्यात इतकं मुरलेलं होतं, की ते आपसूक यायचं. हं. ताई एक शेवटचा प्रश्न विचारते. एखादं गाणं ज्यावेळी घडत असतं, ते गाणं हां. फक्त आमच्यापर्यंत पोहोचतं, पण ते गाणं घडत असताना मागे अनेक गोष्टी घडत असतात. अ, अनेक किस्से त्या बरोबर. पाठीमागे घडलेले असतात. असं कोणतं बरोबर. एखादं गाणं आहे जे गाणं रेकॉर्ड होत असताना किंवा ते आकार घेत असताना घडलेला एखादा किस्सा आशाताईंनी तुम्हाला सांगितलाय किंवा असं एखादं गाणं की जे आजही ऐकताना साक्षात त्या समोर बसून आपल्यासमोर गातायत असा भास तुम्हाला होतो? हा एक प्रश्न. आणि तुम्ही त्यांच्या पाककौशल्याचा विशेष करून उल्लेख केलात. अशी काही एखादी घटना, प्रसंग की जेव्हा आशाताईंच्या हातचा एखादा पदार्थ तुम्हाला चाखता आला? नाही, आशाताईंचा हातचा पदार्थ खाण्याचं भाग्य नव्हतं मला. हं, परंतु मी ऐकलंय, की खूप सुंदर त्या कुठचाही पदार्थ खूप जीव ओतून अत्यंत चविष्ट, खमंग, स्वादिष्ट अशाच करायच्या. माझा आणि दीदींचा जास्त हो. खूप जवळचा स्नेह म्हणा किंवा खूप प्रेमाने त्यांनी मला वागवलं. हं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. हं, आशाताई फार क्वचित त्या घरी यायच्या. त्या दुसरीकडे राहायच्या आणि हं, माझं जाणं जास्त दीदींकडे होतं, हृदयाजींकडे होतं. हं, त्यामुळे फार कमी वेळा भेट झाली. हं, पण त्यांची "सुहास्य तुझे मनासी मोहीन" वरून ती घेतलेली चाल, हं, हृदयाजींनी बांधलेली, "मी माझं हरपुणं" हे सुद्धा मला खूप आवडतं. हं, नंदलालासारखंच आवडतं. हं. खरं आहे, अशी असंख्य गाणी आहेत जी गाणी ऐकत असताना साक्षात आशाताई आपल्या समोर बसून आता हे ऐक, आता ही जागा बघ मी कशी घेतली आहे, अशा पद्धतीनं ते गाणं आपल्याला समजावत समजावत गात असतात आणि प्रत्येक त्यांचं गाणं ऐकत असताना हा अनुभव आपण घेत असतो. पद्मजाताई आभार तिची आपले डॅशिंग आपण. पर्सनॅलिटी होती त्यांची, डॅशिंग पर्सनॅलिटी. हं, कुठल्याही क्षणी काहीही गा म्हटलं की पटकन तोंडातून गाणं येणं. हो. एक शमिखानंद हॉलमध्ये एक कार्यक्रम होता. अ, अब्बाजींना म्हणजे झाकीर भाईंच्या वडिलांना श्रद्धांजलीचा तो कार्यक्रम होता हं, आणि त्याच्यात अचानक त्या आल्या आणि इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज. सगळ्यांना खूप गोड आणि आश्चर्याचा धक्का त्यांनी दिला त्यावेळेला आणि त्यांनी एक कुठलंतरी नाट्यगीत त्यावेळेला झाकीरबाईंनी सांगितलं म्हणून नाट्यगीत त्यावेळेला सादर केलं होतं. हं. खूप या म्हणजे 60 नंतरचा त्यांचा तो कार्यक्रम असून सुद्धा अचानक असं सांगितल्यानंतर गाणं, फार गोड बोलायचे सुद्धा फार सुंदर. हे सगळंच अलौकिक व्यक्तिमत्व होतं त्यांचं. गाण्यात होता, तोच त्यांच्या गाण्यातही होता, की मनात आलं त्या क्षणी जिथून वाटेल तिथून गाणं सुरू करता येणं, ही सुद्धा एक प्रकारची गायनातली सिद्धी त्यांना प्राप्त होती, असं आपण म्हणू शकतो. आभार आपले, आपण सविस्तर बातचीत केलीत आणि आशाताईंच्या आपल्या आयुष्यातल्या आठवणी आम्हाला सांगितल्यात त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.